आणि आमचे मित्र इक्बाल शेख यांनी गेल्या 22 वर्ष अथकपणे जी नगरकरांची व्यथा गाथा सगळं देशभर मांडलं, त्या NTVच्या 23व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय राम शिंदे साहेब, सभापती महाराष्ट्र विधान परिषद, ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होत आहे, पाठिंब्यावर आणि राज्यभर देशभर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी नेला, ते आमचे जुने मित्र आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजा माने साहेब, त्याचबरोबर माननीय गणेशजी राठोड साहेब, उपजिल्हाधिकारी नगर, ॲडव्होकेट सुभाषरावजी काकडे, ज्येष्ठ विधिज्ञ, माननीय विकास भोसले साहेब, DD न्यूज सातारा, आणि माननीय सतीश सावंत साहेब, संपादक दैनिक मानदेश नगरी सोलापूर, सर्व NTVच्या परिवारातील सर्व सदस्य, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे कार्यक्रम 11 वाजता आणि थोडं मागे पुढे आणि घरातच एक लग्न असल्यामुळं आणि आमची एक प्रथा आहे की राईट टाईम लग्न लावतो, परंतु या कार्यक्रमाला येणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं, कारण आज डिजिटल युग आहे. आता सायन दैनिक प्रिंट मीडिया याच्या बरोबरीने आता डिजिटल मीडिया आता सर्वांचं लोकप्रिय झालेलं आहे. एक वर्ग रोज पेपर वाचणार आहेच, तो टिकून आहे, पण मोठा वर्ग म्हणजे तरुणाई जी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आज कनेक्ट झालेली आहे. आणि या ठिकाणी इक्बाल शेख गेली 23 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारची पत्रकारिता त्यांनी सुरुवातीला केली केबल नेटवर्कच्या माध्यमातून, आणि आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ते एक चांगल्या प्रकारे आपल्या या जिल्ह्याचं आणि याचं वेगवेगळ्या क्षेत्रातील समस्याच्या गोष्टी मांडत असतात. मी आजच्या या प्रसंगी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो या वर्धापन दिनासाठी. आणि एक गोष्ट आहे की आता आपण त्याला डिजिटल मीडियावर मानेसाहेब एक चांगलं प्राधान्य देण्याची गरज आहे. ती गरज म्हणजे जो 4थी 5वी पासूनचा 10वी पर्यंतचा जो वर्ग आहे, आता जी तरुणाई आहे, या तरुणाईला डिजिटलच्या माध्यमातून समाजातलं नेमकी परिस्थिती काय आहे हे त्याच्या पुढे देणं खूप गरजेचं आहे. कारण नगर जिल्ह्यात सध्या गेल्या महिनाभर 2 महिने सोमनाथ घारगे साहेब आणि त्यांची टीम ज्या पद्धतीने गुटखा आणि याच्या बाबतीत मांडत आलेली आहे, आणि तो जो आकडा पाहिला की 9 कोटी दर महिन्याला खाल्ला जातो, आणि साहेबांना ज्यावेळी मी विचारलं यातला एज ग्रुप कुठला आहे, त्यावेळी घारगे साहेबांनी सांगितलं 4थी ते 10वी पर्यंतचा वर्ग आहे. ही गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही व्यसनाधीनता आहे. आणि दुसरी गोष्ट, व्यसनाधीनतेसाठी काय करतात मुलं, ही गेल्या 8-10 दिवसापासून पेपरला आपण पाहत आलेलो आहे. काकडे साहेब या ठिकाणी आहेत. आज मोठ्या प्रमाणात क्राईम एज ग्रुप जो आहे तो 4थी पासून तर 10वी पर्यंत आहे. आणि इथे जी व्यसनाधीनता, इथे जी गुन्हेगारी वाढते, याला मूळ कारण ही लहान मुलं आहेत. यांना अजून समज नाही, स्वतःचं भविष्य माहीत नाही, आई वडिलांचं स्वप्न काय आहे ते माहिती नाही, आणि याच्यामुळं ते ज्या ट्रॅकवर चालतात यावर आता खूप चांगलं भाष्य करणं गरजेचं आहे. कारण शेवटी उद्याचं जे भवितव्य आहे, 75रीत आपण पोहोचलो अमृतकाल स्वातंत्र्याचा, आणि आता पुढे आपण 100रीत जाणार आहोत. 100रीत जात असताना व्यसनाधीन पिढी उद्याचं कुटुंब आणि गावाचं आणि शहरात जे वैभव आहे, राष्ट्राचं वैभव आहे, नेमकी याकडे जास्त प्रमाणात फोकसिंग करणं आता खूप गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण कार्य करतच आहात, ते आणखी पुढे घेऊन जावं. आणि दुसरं का, सकाळीच आमच्याकडे USचे सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशनचे डायरेक्टर वॉशिंग्टनहून आलेले होते. ते डॉक्टर MS स्वामीनाथन सरांचा जो स्मृती दिन होता त्यासाठी चीफ गेस्ट म्हणून दिल्लीला आले होते. आणि इंडो-US ते मेंबर आहेत, आणि मूळ ते IIT भोजचे आहेत, ओरिसाचे आहेत. आणि एक प्रोजेक्ट आम्ही त्यांच्याबरोबर टाईप करून US त्यांचं सॉईल वॉटर कॉन्झर्वेशन डायरेक्टर आणि हिवरे बाजार ते आम्ही आणखी पुढे घेऊन जाऊन बेंगलोर म्हणजे कर्नाटक आणि ओरिसा राज्यामध्ये एक काही आपण त्यांना मदत करत आहोत. त्या निमित्ताने ते दुसऱ्यांदा हिवरे बाजारला काही गोष्टी पाहायला आले होते. त्यातली महत्त्वाची होती कमी कालखंडात पडणारा पाऊस आणि त्या पाण्याबरोबर वाहून चाललेली मातीतला सेंद्रिय कर याचा आपल्या देशातील पहिली लॅब, ज्याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतो, किंवा वाहून चाललेल्या मातीचा म्हणजे सेडिमेंट लॉस,
याचा 4 वर्ष रिसर्च आपण हिवरे बाजारला केला आणि त्याची मांडणी आता पुढे जाऊन करण्याची गरज आहे. त्यासाठी ते पाहण्यासाठी आले होते. म्हणून तापमानाचं बदललेलं स्वरूप आणि त्यात कमी कालखंडात पडणारा पाऊस आणि कमी कालखंडात टॉप सॉईल जो घेऊन चाललेला आहे तो उद्याच्या 2050ची फूड सिक्युरिटी आणि वॉटर सिक्युरिटीची सर्वात मोठी समस्या घातलेली आहे. त्यासाठी सुद्धा डिजिटल मीडियाने एक पाठ दुसरा रोजचे येणारे न्यूज नक्कीच आहेत ते आपण दाखवल्याच पाहिजे. पण उद्याचं 25 वर्षातलं मानवी अस्तित्वाचं जे भविष्य आहे ते सुद्धा आपण रोज एक कॉलम आणि एक चौकट त्यामध्ये असावी अशी प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. इक्बाल, आपल्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आहेत. जे काम 22 वर्ष केलं 23व्या वर्धापन दिनात तुम्ही नेमकी हेच काम करत राहा अशा शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो आणि क्षमा मागतो. आणि मला जाण्याची माननीय सभापती महोदयांनी, कारण सर्वोच्च सभागृह आहे, त्यांनी आपल्याला संधी द्यावी.